नमस्कार विद्यार्थी मित्र हो. एन कुमार्स जी केमध्ये मी नरेंद्र कुमार चव्हाण आपणा सर्वांचं स्वागत करतो आहे. आज आपण पाहणार आहोत आरोग्य विभाग गट क ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित, जिचा पोस्ट कोड क्रमांक होता 23, म्हणजेच कनिष्ठ लिपिक आणि वॉर्डन या पदासाठी जी प्रश्नपत्रिका विचारली गेली होती, त्या प्रश्नपत्रिकेची उत्तरं आज आपण पाहणार आहोत. माझ्याकडे आहे सेट डी ची प्रश्नपत्रिका, त्यामुळे सेट ए, सेट बी आणि सेट सी चे विद्यार्थी देखील, परीक्षार्थी देखील या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरं पडताळून पाहू शकतात आणि आपल्याला किती गुण मिळतील याचा निश्चितपणे अंदाज घेऊ शकतील. जर आपण पहिल्यांदाच या चॅनलवर आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडलाच तर लाईक आणि शेअरही करायला विसरू नका. त्याचबरोबर अशा प्रकारच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर पाहूया सेट डी ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित. प्रश्न आहे पहिला, या ठिकाणी हृदयरोगतज्ञ हा हृदयाशी संबंधित असतो, तर त्वचारोगतज्ञ खालीलपैकी कशाशी संबंधित असेल? पर्याय दिले आहेत ड्रीम, बी दिलाय डायबेटीस, सी दिलाय स्किन आणि शेवटचा दिलाय इन्फर्टॅलिटी. तर यातला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न दुसरा आहे वनस्पतीशास्त्र, वनस्पती, तर भूकंपशास्त्र खालीलपैकी कशाशी संबंधित असेल? तर याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. भूकंपशास्त्र हे अर्थक्वॅक म्हणजेच भूकंपाशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, गटात न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय दिले आहेत. पर्याय ए आहे डायमंड, बी आहे गोल्ड, सी आहे कोल आणि डी आहे ग्राफाईट. तर यातला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 गोल्ड. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 4, 3 क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज 93 आहे, तर त्या 3 संख्यांमधील सर्वात मोठी संख्या कोणती? म्हणजे 3 क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत, त्या 3 क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज होते आहे 93. तर आपल्याला विचारलेलं आहे काय? तर त्या संख्यांमधील सर्वात मोठी संख्या विचारलेली आहे आणि याचा पर्याय क्रमांक आहे 4 डी 32. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, गणेशने 15% नफा घेऊन एक कार सार्थकला विकली. सार्थकने 5% तोटा सहन करून ती कार अंकुरला 43,700 रुपयांना विकली, तर गणेशने ती कार किती रुपयांना खरेदी केली? असा 5वा प्रश्न आहे आणि 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए. 40,000 रुपयांना खरेदी केली. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, 2, 5, 8, 9 स्टार आणि 1 या संख्येला 11ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता अंक असावा? म्हणजे हा जो स्टार आहे, या ठिकाणी असलेला जो स्टार आहे, या स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असायला पाहिजे म्हणजे त्याला 11 ह्या संख्येने पूर्ण भाग जाईल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डी हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर स्टारच्या जागी 5 हा अंक असायला पाहिजे, म्हणजे 11ने त्या संपूर्ण संख्येला पूर्ण भाग जाईल. पुढील प्रश्न आहे 7वा, ACFJO BDGKP CEHLQ, तर
प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी कोणता पर्याय असू शकेल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, DFIMR. प्रश्न 8वा आहे, एक 3,500 रुपये किमतीची वस्तू 10% सूट देऊन विकल्यावर आलेल्या किमतीवर परत मंदीमुळे 5% सूट दिली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? असा 8वा प्रश्न आहे आणि 8व्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी बी हे म्हणजेच 2,992 रुपये 50 पैसे हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा 9वा प्रश्न आहे, विधान दिलेलं आहे, क्षमता ही गरीब माणसाची संपत्ती असते असं एक विधान दिलेलं आहे. तर खालीलपैकी त्याचा निष्कर्ष काय असेल? ए दिला आहे, अ पुअर मॅन इज ऑलवेज एबल. बी, अ पुअर मॅन हॅज द ॲबिलिटी टू अर्न वेल्थ. सी दिला आहे, a wealthy man is always able. and last D दिलेला आहे, a poor man can earn wealth if he has ability. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 D. a poor man can earn wealth if he has ability हा त्याचा निष्कर्ष आहे. त्यानंतर पुढील उदाहरण आहे, प्रश्न आहे, 5 व्यक्तींच्या गटात के एल 5 व्यक्तींच्या गटात के एल आणि एम हे महत्त्वाकांक्षी आहेत. एम एन आणि आर प्रामाणिक आहेत. एल एम आणि के एन व आर हे मेहनती आहेत. तर खालीलपैकी मेहनती व महत्त्वाकांक्षी व्यक्ती नाहीत किंवा नाही. ए के अलोन, बी एल अँड आर, सी एम अँड एन अँड डी नन ऑफ द ग्रुप. तर या 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डी नन ऑफ द ग्रुप. पुढील प्रश्न आहे 11वा, खालील आकृती लक्षात घ्या. 2 80, 6 24, 3 120, प्रश्नचिन्ह 36. तर प्रश्नचिन्हाच्या जागी नेमकं काय असेल? तर प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या कोणती असेल असा प्रश्न आहे. तर यातला पर्याय क्रमांक ए आहे 7, बी आहे 8, सी आहे 9 आणि डी आहे 10. तर यातला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक सी 9. चिन्हाच्या जागी 9 हा अंक असायला हवा. पुढचा प्रश्न आहे, राजूकडे 9,000 रुपये आहेत. त्याला मोबाईल खरेदी करायचा आहे, परंतु मोबाईल खरेदी करताना त्याच्याकडे मोबाईलच्या किमतीच्या फक्त 75% रक्कम असल्याचे त्याच्या लक्षात आले. म्हणून त्याने मित्राकडून 2,000 रुपये उसनवार घेतले. तर राजू still does not have enough amount to buy the handset. B, Raju has exactly the same amount as required to buy the handset. C, Raju has enough amount to buy the handset and he will have 500 rupees with him after buying the handset. And D पर्याय आहे, Raju has enough amount to buy the handset and he will have rupees 1,000 with him after buying the handset. तर या 4 पर्याय क्रमांकमधील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 ए, Raju still does not have the enough amount to buy the
हँडसेट. रोहन उत्तरेकडे 3 किलोमीटर अंतर चालत गेल्यानंतर तो डावीकडे वळून 2 किलोमीटर चालला. तो पुन्हा डावीकडे वळला आणि 3 किलोमीटर चालला. या जागेवरून तो उजवीकडे वळून 3 किलोमीटर चालला तर सुरुवात केलेल्या स्थानापासून तो आता किती किलोमीटर अंतरावर आहे? पर्याय 1 आहे 1 किलोमीटर, बी आहे 2 किलोमीटर, सी आहे 3 किलोमीटर आणि पर्याय डी आहे 5 किलोमीटर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए 1 किलोमीटर. 5 मित्रांमध्ये महेश हा कुणालपेक्षा उंच आहे, परंतु यश इतका उंच नाही. अजय हा यशपेक्षा उंच आहे, परंतु अभिषेकपेक्षा बुटका आहे. जर ते उंचीनुसार चढत्या क्रमाने रांगेत उभे राहिले तर पहिल्या क्रमांकावर कोण असेल? ए अभिषेक, बी यश, सी कुणाल, डी डेटा इनॅडिक्वेट. तर 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कुणाल. 15वा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत PRENATBIS म्हणजे स्मोकिंग इज हार्मफुल. वॉक डोर नॅट म्हणजे अवॉइड हार्मफुल हॅबिट आणि डोर बीज येल म्हणजे प्लीज अवॉइड स्मोकिंग. तर ह्या भाषेत कोणत्या शब्दाचा अर्थ हॅबिट असा होतो? आणि पर्याय दिलेला आहे पर्याय ए वॉक, बी नॅट, सी डोर आणि डी बीज. तर यातला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए वॉक, VOG. प्रश्न 16वा, ग्लुकोमीटर रक्तातील साखर. तर स्पिग्मोमॅनोमीटर ने काय करणार? पर्याय आहे अर्थक्वॅक, ए बी आहे ब्लड प्रेशर, सी ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि डी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पिग्मोमॅनोमीटरने काय मोजणार? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्लड प्रेशर. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17वा, गटात न बसणारा शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे. ए दिलेला आहे पिस्तूल, बी आहे गन, सी आहे स्वॉर्ड आणि डी आहे कॅनॉन. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्वॉर्ड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, 832 गुणिले 855 वजा 832 गुणिले 355 बरोबर प्रश्नचिन्हाच्या जागी किती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 18 नंबरचा पर्याय क्रमांक ए 83,200 हे त्याचं योग्य उत्तर आहे. बाकीची उत्तरं आहेत ही चूक आहेत. प्रश्न क्रमांक 19, दिलेल्या शब्दांपैकी विसंगत शब्द शोधा म्हटलेला आहे आणि दिलेला आहे एकर, किलोमीटर, चौरस फूट आणि हेक्टर हे दिलेलं आहे. आणि पर्याय दिलेले आहेत. पहिलं ए आर्क, देन बी किलोमीटर, सी स्क्वेअर फीट आणि डी हेक्टर. आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी किलोमीटर. बाकीची ही तीन जी आहेत एकर, चौरस फूट आणि हेक्टर ही जमिनीची माप आहेत आणि हे अंतराचं माप आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20,
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? AY, BX, CW, DV. तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय? पर्याय क्रमांक 1 आहे GH, BEF, CEU आणि DEV. बघा इथं ABCD नंतर काय येईल? तर ई येईल. या ठिकाणी 3 पर्यायांमध्ये ई आहे, त्यामुळे या 3 पर्यायापैकी कोणता तरी एक असू शकेल. परंतु या ठिकाणी आपण जर पुढे पाहिलं तर YXWV, वायच्या आधी एक्स, एक्सच्या आधी डब्ल्यू, डब्ल्यूच्या आधी व्ही, मग व्हीच्या आधी काय असेल? यू, म्हणजेच या ठिकाणी असेल ई यू, म्हणजेच पर्याय क्रमांक सी ई यू. जर 5, 3, 2, 1, 6, 7, 4 या संख्येतील अंक डावीकडून उजवीकडे उतरता क्रमाने लावले तर किती अंक त्याच स्थानावर येतील? म्हणजे हे जे दिलेले अंक आहेत, हे अंक डावीकडून उजवीकडे उतरत्या क्रमाने जर लावले, म्हणजे मोठी संख्या जर यातली पहिली घेतली, नंतर छोटी घेतली, नंतर छोटी घेतली, नंतर छोटी घेतली, नंतर छोटी घेतली आणि शेवटला एकदम छोटी घेतली, तर अशा प्रकारे डावीकडून उजवीकडे जर आपण उतरत्या क्रमाने लावत गेलो, म्हणजे मोठ्या संख्येपासून जर छोट्या संख्येपर्यंत लावत गेलो, तर त्याच स्थानावर खालीलपैकी कोणता अंक येईल? पर्याय ए आहे नन, बी आहे 1, सी आहे 2 आणि 3 आहे डी आहे 3. तर खालीलपैकी कोणता अंक त्याच क्रमांकावर किंवा त्याच नंबरला येईल? 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नन. खालीलपैकी कोणताही अंक त्या स्थानावर येणार नाही. पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रश्न खालील 5 शब्दांवर आधारित आहेत. खालील शब्द अभ्यासा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. सँड, केअर, रेन, मून आणि नाईस असे 5 शब्द दिलेले आहेत. जर इंग्रजी वर्णमालेतील अक्षर क्रमानुसार शब्दांची रचना केल्यास किती शब्दांची सुरुवात इंग्रजीतील स्वराने होईल? म्हणजे हे जी शब्द दिलेले आहेत, या शब्दांचा जर क्रम आपण लावला तर अक्षरमालेतील क्रमानुसार म्हणजे ABCD पासून Z पर्यंत या क्रमानुसार जर शब्दांची रचना केली, वरील शब्दांची रचना केली, तर किती शब्दांची सुरुवात इंग्रजीतील स्वराने होईल? तर याचा पर्याय क्रमांक आहे 22व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक B3. पुढील प्रश्न आहे, पुढील प्रश्न खालील 5 शब्दांवर आधारित आहेत. खालील शब्द अभ्यासा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. वर जे प्रश्न क्रमांक 22 मध्ये जे शब्द दिलेले आहेत ते शब्द या ठिकाणी दिलेले आहेत, परंतु या ठिकाणी असलेला जो प्रश्न आहे तो मात्र या ठिकाणी थोडासा बदललेला आहे. शब्द आहेत सँड, केअर, रेन, मून अँड नाईस. जर दिलेल्या शब्दांची मांडणी शब्दकोशाप्रमाणे डावीकडून उजवीकडे केली तर उजवीकडून दुसरा येणारा शब्द कोणता? म्हणजे हे जे शब्द आहेत, हे शब्द शब्दकोशाप्रमाणे म्हणजे डिक्शनरीप्रमाणे जर आपण ABCD प्रमाणे जर लावले तर उजवीकडून दुसरा येणारा शब्द कोणता असेल? म्हणजे डावीकडून उजवीकडे लावले म्हणजे इकडून इकडे असे जर आपण लावत गेलो ABCD प्रमाणे जर लावत गेलो तर शेवटून म्हणजे इकडून 2 नंबरचा शब्द कोणता असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए RUIN, रेन.
22 व 23व्या प्रश्नामध्ये जे शब्द दिलेले होते तेच शब्द पुन्हा एकदा प्रश्न क्रमांक 24 मध्ये दिलेले आहेत. 22 व 23व्या प्रश्नामध्ये जे शब्द दिलेले होते तेच प्रश्न क्रमांक 24 मध्ये दिलेले आहेत. आपण पुन्हा एकदा पाहू शकतो. परंतु या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे तो मात्र या ठिकाणी बदललेला आपल्याला निश्चितपणे दिसेल. पुढील प्रश्न खालील 5 शब्दांवर आधारित आहे. खालील शब्द अभ्यासा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. सँड, केअर, रेन, मून आणि नाईस. जर दिलेल्या शब्दातील प्रत्येक व्यंजन हे त्याच्या आधी येणाऱ्या अक्षराने व प्रत्येक स्वर हे त्याच्यानंतर येणाऱ्या इंग्रजी वर्णमालेतील अक्षराप्रमाणे बदलले तर होणाऱ्या किती शब्दांच्या किमान एक स्वर असेल. म्हणजे व्यंजनाच्या आधी हे जे व्यंजन शब्दामध्ये जे व्यंजन आहे त्या व्यंजनाच्या आधी येणारे जे अक्षर असेल त्या अक्षर जर लिहिलं आणि प्रत्येक स्वर हे त्याच्यानंतर येणारं जे इंग्रजी वर्णमालेतील अक्षर आहे त्याच्याप्रमाणे जर बदललं म्हणजे स्वरानंतर जे अक्षर येणार आहे ते जर घेतलं त्याच्याऐवजी तर तयार होणाऱ्या किती शब्दांच्या किमान किती शब्दांत किमान एक स्वर असेल असा प्रश्न आहे. आणि याला पर्याय आहे A1, B2, C3 आणि D नन. प्रश्न क्रमांक 24चं योग्य उत्तर आहे नन. अशा प्रकारे जर बदल करत गेलो म्हणजे व्यंजनानंतर येणारा शब्द आणि स्वराच्या आधी येणारं स्वर प्रत्येक स्वर आणि त्याच्यानंतर येणाऱ्या इंग्रजी वर्णमालेतील अक्षर यांच्यानुसार जर बदल करायला गेलो तर या ठिकाणी एकाही शब्दामध्ये स्वर येणार नाही. प्रश्न क्रमांक 4 नन डी. प्रश्न क्रमांक 25 ए, बी आणि सी या बहिणी आहेत. डी हा ईचा भाऊ आहे. ई ही बीची मुलगी आहे. तर ए चे डीशी नाते काय. म्हणजे हा जो ए आहे ए बी सी ह्या 3 बहिणी आहेत आणि डी हा ईचा भाऊ आहे. ई ही बीची मुलगी आहे म्हणजे या बीची मुलगी ही ई आहे म्हणजेच डी हा या बीचा मुलगा झाला. तर एचे डीशी म्हणजे डी आणि ई जी आहे जी बीची मुलं आहेत ही डी आणि ई ही बीची मुलं आहेत थोडक्यात. तर या एचं डीशी नातं काय असेल. एक सिस्टर, बी कझिन, सी नॉयसिस अँड डी नन ऑफ दीज. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नन ऑफ दीज. पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न 26 महाराष्ट्रामधील खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी घाटांच्या जोड्या दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 26 ए, बी, सी आणि डी मध्ये आन्सर दिलेले आहेत. बोर घाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट आणि फोंडा घाट. बी मध्ये फोंडा, आंबा घाट, कुंभार्ली घाट, बोर घाट. सी दिलेला आहे कुंभार्ली घाट, फोंडा घाट, बोर घाट, आंबा घाट. डी आहे आंबा घाट, बोर घाट, फोंडा घाट आणि कुंभार्ली घाट. तर दक्षिणेकडून आपल्याला वरच्या दिशेने जर त्याचे क्रम जर लावत गेलो उत्तरेकडे जर क्रम लावत गेलो तर दक्षिणेकडे येणारा पहिला घाट कोणता असेल असा प्रश्न आहे. तर प्रश्न क्रमांक 26चा योग्य उत्तर आहे पर्याय बी. फोंडा घाट पहिला येतो, त्यानंतर आंबा घाट, नंतर कुंभार्ली घाट आणि नंतर उत्तरेकडे शेवटी बोर घाट महाराष्ट्रामध्ये येतो. म्हणजे दक्षिणेकडे खाली फोंडा घाट हा पहिला घाट येतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 विश्वातील बहुतेक
पदार्थ कोणत्या स्थितीत अस्तित्वात असतात? म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये जेवढे काही पदार्थ आहेत हे पदार्थ कोणत्या रूपामध्ये कोणत्या स्थितीमध्ये अस्तित्वात असतात अशा प्रकारचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 27 आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दिलेला आहे लिक्विड स्टेट, बी दिलेला आहे सॉलिड स्टेट, सी दिलेला आहे गॅसेस स्टेट आणि डी दिलेला आहे प्लाझ्मा स्टेट. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी प्लाझ्मा स्टेट. खालीलपैकी कोणते अपरिवर्तनीय ऊर्जेचे उदाहरण आहे? म्हणजे खालीपैकी 4 ऊर्जा दिलेल्या आहेत, त्यातली कोणती ऊर्जा ही अपरिवर्तनीय आहे किंवा अपरिवर्तनीय ऊर्जेचं उदाहरण आहे? ए आहे सोलार एनर्जी, बी आहे पेट्रोलियम, सी आहे वाइंड एनर्जी आणि डी आहे वॉटर पॉवर. तर प्रश्न क्रमांक 28चं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक 28चं योग्य उत्तर आहे पर्याय बी पेट्रोलियम. पेट्रोलियम हे अपरिवर्तनीय ऊर्जेचे साधन उदाहरण आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29कडे आपण येऊ. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी कारखाना सुरू करण्यात आला? प्रश्न क्रमांक 29चा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी कारखाना सुरू करण्यात आला? म्हणजे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये? इथे 4 दिलेले आहेत. पर्याय क्रमांक ए ला कोल्हापूर आहे, बी ला सांगली आहे, डी ला अहमदनगर आणि सी ला अहमदनगर आणि डी ला पुणे असे 4 दिलेले आहेत. मग या 4 पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिला सहकारी तत्वावर काम करणारा कारखाना या ठिकाणी सुरू करण्यात आला असा प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी अहमदनगरमध्ये पहिला सहकारी कारखाना सुरू करण्यात आला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 आहे खालीपैकी कोणत्या वृक्षास महाराष्ट्र राज्याचा राज्य वृक्ष असे संबोधले जाते? पर्याय 1 आहे बनियान ट्री, बी आहे जॅकफ्रूट ट्री, सी आहे नीम ट्री आणि डी आहे मँगो ट्री. तर प्रश्न क्रमांक 30साठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मँगो ट्री. म्हणजे आंब्याचं झाड हा महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे. पर्याय क्रमांक डी मँगो ट्री. 1917 साली साऊथ आफ्रिकेतून परत आल्यानंतर गांधीजींनी टिंबटिंब येथून पहिल्या सत्याग्रहाचा प्रारंभ केला. कुठून? तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी चंपारण्य जो आहे या चंपारण्यामधून गांधीजींनी आपल्या पहिल्या सत्याग्रहाचा प्रारंभ केला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 आहे टिंबटिंब हे भारतीय संविधानाचे रक्षक आहे. म्हणजे खालीलपैकी कोणतं भारतीय संविधानाचे रक्षक आहेत? म्हणजे भारतीय संविधानाचं रक्षक खालीपैकी कोणाकडून केलं जातं? ए आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया, बी आहे द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, सी द लोकसभा सेक्रेटरेट आणि डी दिलेला आहे द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. आणि याचं योग्य उत्तर आहे डी द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 नुकतेच खालीलपैकी एका राज्याने देशात सर्वप्रथम ब्लू मॉर्मन फुलपाखरू जे आहे या ब्लू मॉर्मन फुलपाखराला राज्य फुलपाखरूचा दर्जा दिलेला आहे. मग असं खालीपैकी कोणतं राज्य आहे की त्या राज्यानं ब्लू मॉर्मन हे जे फुलपाखरू आहे त्याला राज्य फुलपाखरूचा दर्जा दिलेला आहे? या ठिकाणी पर्याय दिलेला ए अरुणाचल प्रदेश, बी दिलेला आहे हिमाचल प्रदेश, सी दिलेला आहे कर्नाटक आणि डी दिलेला आहे महाराष्ट्र. तर यापैकी पर्याय क्रमांक डी जे आहे महाराष्ट्र, तर या महाराष्ट्र राज्याने ब्लू मॉर्मन हे जे फुलपाखरू आहे या ब्लू मॉर्मन फुलपाखरास राज्य फुलपाखरूचा दर्जा दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 34 कार्लटन चॅपमन यांचे नुकतेच निधन झाले ते टिंबटिंब या खेळाशी संबंधित होते. आता कार्लटन चॅपमन हे खेळाडू होते निश्चितपणे, तर त्यांचं निधन झालेलं आहे नुकतंच आणि हे खेळाडू खालीपैकी कोणत्या खेळाशी संबंधित होते असा प्रश्न विचारलेला आहे.
ते क्रिकेटशी संबंधित होते का? बी ते हॉकीशी संबंधित होते का? सी ते बास्केटबॉलशी संबंधित होते का? की डी ते फुटबॉलशी संबंधित होते? तर याचं योग्य उत्तर आहे डी. कार्लटन चॅपमन हे फुटबॉल या खेळाशी संबंधित होते. पुढे प्रश्न क्रमांक 35 दिलेला आहे. खालीलपैकी कोणती संस्था भारतात फास्टॅग प्रणाली राबवते? टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस, बी हायवे डिपार्टमेंट ऑफ स्टेट, सी नॅशनल हायवे अथॉरिटीज ऑफ इंडिया अँड डी स्टेट बँक ऑफ इंडिया. तर फास्टॅग ही जी प्रणाली आहे ती फास्टॅग प्रणाली महामार्गाशी संबंधित वाहतुकीशी संबंधित असलेली आहे आणि ही प्रणाली जी आहे ती नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीनं राबवली जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 36. जगातील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर हे भारतातील खालीलपैकी खालील राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात उभारण्यात आलेले आहे. म्हणजे जे कोविड सेंटर आहे हे जगातील सर्वात मोठं कोविड सेंटर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये उभारण्यात आलेला आहे असा प्रश्न आहे. त्याला पर्याय क्रमांक दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं कोविड सेंटर आहे का? दिल्लीमध्ये आहे का? गुजरातमध्ये सर्वात मोठं कोविड सेंटर आहे का जगातील? की तामिळनाडूमध्ये आहे? असे पर्याय क्रमांक 4 दिलेले आहेत. आणि 36व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी बी न्यू दिल्ली. म्हणजे जगातील सर्वात मोठं जे कोविड सेंटर आहे हे सर्वात मोठं कोविड सेंटर न्यू दिल्लीमध्ये उभारण्यात आलेलं आहे आणि हे न्यू दिल्ली हे केंद्रशासित राज्य आहे. खालीलपैकी प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी टिंबटिंब या भारतीय वंशाच्या अधिपरिचारिकेस कोविड-19 सेवेकरता सिंगापूर अध्यक्षीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. म्हणजे भारतीय अधिवंशाची जी अधिपरिचारिका आहे त्या अशी कोणती अधिपरिचारिका आहे तिला कोविड-19 सेवेकरता सिंगापूर अध्यक्षीय पुरस्कार या पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आलं. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, इथे 4 पर्याय दिलेले आहेत. ए काला नारायणस्वामी, बी भाषा मुखर्जी, सी अंकित भारत आणि डी उमा मधुसूदन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हे याचं योग्य उत्तर आहे काला नारायणस्वामी. प्रश्न क्रमांक 38 आहे. टोकियो ऑलिम्पिक करता भारताच्या अधिकृत ऑलिम्पिक संकल्पना गीताची रचना कोणी केलेली आहे? ए मोहित चौहान, बी अरिजित सिंग, सी AR रहमान, डी शंकर महादेवन. तर खालीलपैकी कोणी भारताच्या अधिकृत ऑलिम्पिक संकल्पना गीताची रचना केलेली आहे टोकियो ऑलिम्पिक करिता? लक्षात घ्या. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मोहित चौहान यांनी ऑलिम्पिक संकल्पना गीताची रचना केलेली आहे जी टोकियो ऑलिम्पिक करिता वापरण्यात आलेली आहे किंवा म्हटण्यात आलेली आहे. पुढे प्रश्न क्रमांक 39. टोकियो ऑलिम्पिक करता भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार कोण होता? जी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा झाली या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचा जो पुरुष हॉकी संघ होता या पुरुष हॉकी संघाचा कर्णधार कोण होता असा प्रश्न आहे. आणि यामध्ये पर्याय दिलेला आहे. एक मनप्रीत सिंग, बी PR श्रीजेश, सी हरमनप्रीत सिंग आणि डी दिलेला आहे बिरेंद्र लेक्रा. आणि 39व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मनप्रीत सिंग. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणत्या राज्यातील समुद्रकिनारा हा पॅसिफिक मधील ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजननासाठी प्रसिद्ध आहे? म्हणजे गोवा, गुजरात, ओडिशा की तामिळनाडू हे जी 4 राज्य आहेत ह्या 4 राज्यापैकी
कोणत्या राज्याचा समुद्रकिनारा हा पॅसिफिकमधील ऑलिव्ह रिडले जे कासव आहेत या कासवांच्या प्रजननासाठी प्रसिद्ध आहे? तर ओडिसा हे जे राज्य आहे हे ओडिसा राज्य आणि त्या ओडिसा राज्याचा जो समुद्रकिनारा आहे हा समुद्रकिनारा पॅसिफिकमधील ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजननासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो. इथे 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 अल्ट्रावायर्स, बी इंट्रावायर्स, सी इलिजिटिमेट आणि डी लेजिटिमेट. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अल्ट्रावायर्स. प्रश्न 42 आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005च्या अनुषंगाने वेगळेपण ओळखा. तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005 आहे ह्याच्या अनुषंगाने असलेलं वेगळेपण ओळखायला सांगितलेलं आहे. तर पहिलं आहे ए मध्ये दिलेलं आहे ट्रान्सपरंट, बी इफिशियंट, सी फ्रीडम टू एक्सप्रेशन आणि डी टाइमली. आणि याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक 42 पर्याय क्रमांक सी फ्रीडम टू एक्सप्रेशन हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43, 1 कॅलरी बरोबर किती जूल? ए 3.6 गुणिले 10⁶, बी 4.184, सी 1.356 आणि डी 746. तर 1 कॅलरी बरोबर किती जूल खालीलपैकी हे लिहायचं आहे. आणि प्रश्न क्रमांक 43चं योग्य उत्तर आहे 184 जूल म्हणजेच 1 कॅलरी. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक जिंकणारा भारतीय कोण? म्हणजे ज्या नुकत्याच ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या या ऑलिम्पिक स्पर्धामध्ये ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकणारा भारतीय कोण असा प्रश्न विचारलेला आहे. त्याला ए दिलेला आहे PV सिंधू, बी नीरज चोप्रा, सी मेजर ध्यानचंद आणि डी मीराबाई चानू. आणि याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक 44 योग्य उत्तर आहे नीरज चोप्रा. दूरचित्रवाणी संचाच्या रिमोट कंट्रोलमध्ये टिंबटिंबचा वापर केला जातो. आता दूरचित्रवाणी जो संच आहे या संचाच्या रिमोट कंट्रोलमध्ये टिंबटिंबचा वापर केला म्हणजे कोणत्या वेव्हचा वापर केला जातो हे सांगायचं आहे. ए लाईट वेव्हज, बी साऊंड वेव्हज, सी मायक्रोवेव्हज आणि डी रेडिओ वेव्हज. कोणत्या प्रकारचा वेव्हचा वापर हा दूरचित्रवाणी संचाच्या रिमोट कंट्रोलमध्ये केला जातो हे आपल्याला सांगायचं आहे. आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 रेडिओ वेव्हज. 45ला पर्याय क्रमांक 4 रेडिओ वेव्हचा वापर हा दूरचित्रवाणी संचाच्या रिमोट कंट्रोलमध्ये केला जातो. प्रश्न क्रमांक 46, मूल निवासीकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा टिंबटिंब आहे. ए हिंदी, बी इंग्लिश, सी मॅन्डारिन आणि डी स्पॅनिश. तर मूल निवासी जे आहेत या मूल निवासींकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा कोणती असा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 46 आणि 46चं योग्य उत्तर आहे पर्याय सी मॅन्डारिन. ही जी भाषा आहे ही मॅन्डारिन भाषा ही मूल निवासीकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा आहे. त्यानंतर जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस केव्हा साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 47 आहे आणि पर्याय दिलेले आहेत 15 सप्टेंबर, 16 सप्टेंबर, 17 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबर. तर
जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस हा पर्याय क्रमांक सी 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. 17 सप्टेंबर जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस. त्यानंतर EVM म्हणजे काय? EVM म्हणजे एक इलेक्ट्रिक वेंडिंग मशीन, बी इलेक्ट्रॉनिक वेंडिंग मशीन, सी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि डी नन ऑफ दी अबो. तर EVM हा जो EVM शॉर्ट फॉर्म आहे त्या EVMचा लॉंग फॉर्म काय असा प्रश्न आहे. EVM म्हणजे नेमकं काय? तर प्रश्न क्रमांक 48चं योग्य उत्तर आहे EVM मशीन म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49 आहे. दी ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? म्हणजे द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकानं लिहिलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दिलेला आहे राजदीप सरदेसाई, बी करण थापर, सी कुलदीप नायर आणि डी संजया बारू. असे 4 पर्याय दिलेले आहेत आणि या पर्याय क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संजया बारू. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50. कोणत्या देशाच्या व्याघ्र गणनेची नोंद गिनीज रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे जी जगातील सर्वात मोठी कॅमेरा ट्रॅप वन्यजीव सर्वेक्षण मोहीम आहे? म्हणजे कोणत्या देशातील व्याघ्रगणनेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे जी जगातील सर्वात मोठी कॅमेरा ट्रॅप वन्यजीव मोहीम आहे, सर्वेक्षण मोहीम आहे. आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 इंडोनेशिया, बी इंडिया, सी दिलेला आहे रशिया आणि डी दिलेला आहे मलेशिया. असे 4 पर्याय क्रमांक दिलेले आहेत. तर प्रश्न क्रमांक 50चं योग्य उत्तर आहे इंडिया, बी इंडिया. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51. आयडेंटिफाय द टाईप ऑफ अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन केलेला वर्ड हा कोणत्या प्रकारचा आहे हे ओळखायचं आहे. कोमल गॉट ए ब्युटिफुल ड्रेस ॲट दी मॉल. हे ब्युटिफुल हा जो वर्ड आहे हा ब्युटिफुल वर्ड कशा प्रकारचा आहे? ते प्रिपोजिशन आहे का? ते ॲडजेक्टिव्ह आहे का? तो नाऊन आहे की कंजंक्शन आहे? तर ब्युटिफुल हा जो वर्ड आहे हा ब्युटिफुल हा वर्ड बी म्हणजेच कसा आहे तर तो ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडजेक्टिव्ह. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52. नो सूनर डीड डॅश द रूम डॅश दी intruder ran away. Choose proper words from the following words to fill in the blank in the above sentence. नो सूनर डीडचा हा प्रश्न आहे आणि नो सूनर डीडचा जो नियम आहे त्या नियमानुसार यापैकी खालीलपैकी कोणता वर्ड येईल किंवा कोणते शब्द येईल? तर नो सूनर डीड आय नंतर एंटर येईल. एंटर म्हणजेच नो सूनर डीड आय एंटर दी रूम दॅन THEN दॅन दी इंट्रुडर रॅन अवे. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी बी जो आहे हा बी करेक्ट पर्याय आहे. पर्याय क्रमांक बी एंटर आणि दॅन. त्यानंतर विच ऑफ दी गिवन ऑप्शन इज करेक्ट अबोव दी गिवन सेंटेन्स. Which of the given option is correct about the given sentence. खाली जे सेंटेन्स दिलेलं आहे त्याच्यापैकी कोणता पर्याय योग्य आहे? either C or they have to attend the meeting. either C or they have to attend the meeting. यातलं योग्य पर्याय कोणता आहे? तर ऑप्शन दिलेला आहे एक राईट RIGHT,
बी दिलेला आहे रॉंग. सी यूज ऑफ दे इन द सेंटेन्स इज रॉंग, म्हणजे दे हा जो वर्ड वापरलेला आहे तर सेंटेन्समध्ये तो चुकीचा वापरलेला आहे असं म्हटलेलं आहे. किंवा पर्याय क्रमांक डी द वर्ब हॅव शुड बी हॅज, म्हणजे हॅव जो आहे त्याच्याऐवजी हॅज असायला हवं. तर या 4 पर्यायांपैकी योग्य काय असेल तर पर्याय क्रमांक ए जो आहे, पर्याय क्रमांक ए. तर दिलेलं सेंटेन्स जे आहे हे दिलेलं सेंटेन्स कसं आहे, राईट आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54, चेंज दी फॉलोइंग इनटू इनडायरेक्ट स्पीच. आता खाली जे सेंटेन्स दिलेले आहे त्या सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला करायचं आहे. ही सेज इट इज ए फाईन डे. ही सेज इट इज ए फाईन डे असं दिलेलं आहे. त्याचा पर्याय दिलेला आहे ए ही सेड इट इज अ फाईन डे. बी ही सेड दॅट इट वॉज ए फाईन डे. सी ही सेज दॅट इट वॉज ए फाईन डे. आणि डी ही सेज दॅट इट इज अ फाईन डे. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डी ही सेज दॅट इट इज ए फाईन डे. प्रश्न क्रमांक 55, इट वॉज ए व्हेरी फाईन मॉर्निंग. विच ऑफ द ऑप्शन बेस्ट रिप्रेझेंट्स दी एक्सक्लामेटरी फ्रॉम दी अबो सेंटेन्स. आता वर जे सेंटेन्स जे दिलेलं आहेत या वर दिलेल्या सेंटेन्सचं एक्सक्लामेटरी सेंटेन्स जर आपल्याला करायचं झालं तर एक्सक्लामेटरी सेंटेन्स कोणतं योग्य आहे असं विचारलेलं आहे. इट इज अ व्हेरी फाईन मॉर्निंग आणि याचं पर्याय दिलेले आहेत ए व्हॉट वॉज दी फाईन मॉर्निंग. बी हाऊ फाईन वॉज द मॉर्निंग. सी द मॉर्निंग वॉज व्हेरी फाईन. अँड डी व्हॉट ए फाईन मॉर्निंग इट वॉज. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी व्हॉट ए फाईन मॉर्निंग इट वॉज. प्रश्न क्रमांक 54 डी. 55 डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56, अँटोनिम्स आर ब्लंट BLUNT. ए इझी, बी लेझी, सी शार्प अँड डी स्पीडी. तर याचं ब्लंटचं योग्य उत्तर आहे विरुद्धार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक 56चं, तर शार्प हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57, सिनोनिम्स ऑफ दी ॲब्जर. ॲब्जर या शब्दाचा सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द काय हे ओळखायचं आहे. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 57ला पर्याय दिलेला आहे ए टू गिव, बी टू टेक बॅक, सी हॅपी अँड डी सॉरी. आणि याचा प्रश्न क्रमांक 57चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टू टेक बॅक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58, चूज दी वर्ड स्पेल्ड करेक्टली. म्हणजे योग्य स्पेलिंग लिहिलेला असा करेक्ट वर्ड कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. ए दिलेला आहे MAXCULINE मॅक्स्क्युलाइन. बी मॅस्क्युलाइन MASSCULINE मॅस्क्युलाइन. सी MASCULINE मॅस्क्युलाइन. and D masculine MACSCULINE. तर प्रश्न क्रमांक 58चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी MASCULINE मॅस्क्युलाइन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59, व्हॉट इज द मीनिंग ऑफ सॉफ्ट सोप. सॉफ्ट सोप या शब्दाचा मीनिंग काय आहे तर ए दिला आहे अडॅमेंट, देन सफ्यूज SUFFUSE, सी इन्स्पायर अँड डी जेंटल अर्जिंग. आणि सॉफ्ट शॉप या शब्दाचा योग्य
मीनिंग आहे प्रश्न क्रमांक 59 साठी पर्याय क्रमांक डी जेंटल अर्चिंग. प्रश्न क्रमांक 60चा पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. म्हणजे वर दिलेल्याप्रमाणे योग्य स्पेलिंग लिहिलेला शब्द कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. ATMASPHERE ॲटमॉस्फिअर, ॲटमॉस्फिअर, ॲटॉमॉस्फिअर, देन ॲटमॉस्फिअर की ॲटमॉस्फिअर. ATMOSPHERE. आणि प्रश्न क्रमांक 60चं योग्य उत्तर आहे डी ॲटमॉस्फिअर. प्रश्न क्रमांक 61, ही वॉज ए गुड स्विमर सो ही डॅश स्विम टू दी रिव्हर बँक वेन दी बोट सँक. प्रश्न क्रमांक 61चं योग्य आपल्याला पर्याय निवडायचा आहे. एक या ठिकाणी काय असेल, कुड असेल का, बी माईट असेल का, सी सक्सीड असेल का, की डी वॉज एबल टू असेल. ही वॉज ए गुड स्विमर सो ही डॅश स्विम टू द रिव्हर बँक वेन द बोट सँक. प्रश्न क्रमांक 61चं योग्य उत्तर आहे ही वॉज ए गुड स्विमर सो ही वॉज एबल टू स्विम टू द रिव्हर बँक वेन द बोट सँक. 62, read the information carefully. Choose the specific word that is described in the clue. Many people believe that if a cat cross your path, then your work will not be done. Many times people believe in these things which are not really logical or reasonable is called. आपण अशाला काय म्हणतो, जर बऱ्याच वेळा आपण बघतो की मांजराने आपण बाहेर पडत असताना मांजराने जर रस्ता पार केला किंवा क्रॉस केला तर आपलं काम होत नाही अशी आपली एक धारणा असते. आणि असा आपण एक अनुभव म्हणण्यापेक्षा असं आपण सगळीकडेच ऐकतो. तर अशा प्रकारच्या ज्याला लॉजिकल सिक्वेन्स नाही किंवा लॉजिकल नाही किंवा काय कोणतंही कारण नाही आहे असा वाक्याला किंवा अशा प्रकारचे वक्तव्याला बोलण्याला आपण काय म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक 62 आहे. तर प्रश्न क्रमांक 62चं योग्य उत्तर आहे, आपण त्याला काय म्हणतो तर डी सुपरस्टिशन असं आपण त्याला म्हणतो. कंप्लीट दी डायलॉग्स विथ करेक्ट ऑप्शन. मीना, I am getting dash. It's too cold here. Mother, don't worry dear, I'll bring sweater for you. Meena, I am getting dash dash. It is too cold here. Question number 63. I am getting chilled to bone. It is too cold here. Mother, don't worry dear, I will bring sweater for you. याचा प्रश्न क्रमांक 63चं योग्य उत्तर आहे पर्याय डी चिल्ड टू बोन. And question number 64. Choose the word closest in the meaning to the word printed in the capital in the following sentence. खाली सेंटेन्समध्ये दिलेला जो वर्ड आहे कॅपिटलमध्ये याच्याशी जवळचा अर्थ असणारा शब्द खालीलपैकी कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. द कंपनीज फ्युचर इज कंटिंजंट ऑन दी आउटकम्स ऑफ दी ट्रायल. इथे ए दिले आहे कॉन्टॅजियस, बी डिपेंडंट, सी कॉन्टिगस and D none of the above. क्वेश्चन नंबर 64ला योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक
बी डिपेंडंट. प्रश्न क्रमांक 65 आहे. चूज दी फॉलोइंग इनटू इनडायरेक्ट स्पीच. ही सेड आय हॅव बीन हेल्पिंग दी पुअर. दिलेले सेंटेन्स इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे. डायरेक्ट स्पीचमध्ये दिलेलं आहे. ऑप्शन दिलेले आहेत. करेक्ट आपल्याला करेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच केलेला आहे तो कोणता आहे खालीपैकी तो चूज करायचा आहे. 4 इनडायरेक्ट स्पीचमध्ये केलेले सेंटेन्सेस आहेत. त्यातला योग्य जो असेल तो पर्याय क्रमांक आपल्याला यातून निवडायचा आहे. ही सेड आय हॅव बीन हेल्पिंग दी पुअर. त्याचं इनडायरेक्ट स्पीच काय आहे बघा. ए ऑप्शन दिलेला आहे. ही टोल्ड दॅट ही हॅज बीन हेल्पिंग दी पुअर. बी he said that he had been helping the poor. He tells that he has helped the poor. आणि डी दिलेला आहे. he says that he is helping the poor. आणि याचा योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक बी. he said that he had been helping the poor. त्यानंतर प्रश्न क्रमांक दिलेला आहे 66. फाइंड आउट ऑड मॅन आउट और फाइंड ऑड मॅन आउट. ए फ्रीडम, बी विजडम, सी पॉवर्टी अँड डी पुअर मॅन. आणि यातला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक डी पुअर मॅन. ऑड मॅन आउट फाइंड आउट करायचं आहे आणि योग्य ऑड मॅन आउट आहे पुअर मॅन. देन प्रश्न क्रमांक 67. फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट प्रोनाऊन. योग्य प्रोनाऊन वापरून दिलेलं सेंटेन्स पूर्ण करायचं आहे. वन शुड नॉट बोस्ट ऑफ डॅश मेरिट्स. वन शुड नॉट बोस्ट ऑफ हिज मेरिट्स, हर्स मेरिट्स, वन्स मेरिट्स और इट्स मेरिट्स. पर्याय ए हिज, बी हर्स, सी वन्स अँड डी इट्स. आणि यातलं योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक सी वन्स मेरिट. वन शुड नॉट बोस्ट ऑफ वन्स मेरिट्स. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 68. कंबाईन द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू सिंपल सेंटेन्स. खाली दिलेलं सेंटेन्स सिंपल सेंटेन्समध्ये लिहायचं आहे. दे हॅड मेनी फॉल्ट्स. दे हॅड मेनी फॉल्ट्स बट ही वॉज ए गुड मॅन ॲट हार्ट. ए दो ही हॅड मेनी फॉल्ट्स ही वॉज ए गुड मॅन ॲट हार्ट. बी इन स्पाईट ऑफ हॅविंग मेनी फॉल्ट्स ही वॉज ए गुड मॅन ॲट हार्ट. C. As he was a good man at heart, he had many faults. And last D. While he had many faults, he was a good man at heart. असे 4 पर्याय क्रमांक दिलेले आहेत. पर्याय दिलेले आहेत आणि 64चं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे बी. In spite of having many faults, he was a good man at heart. Sheila was kept waiting by her husband. Change the voice. आता दिलेले सेंटेन्स जे आहे या सेंटेन्सचा चेंज द व्हॉइस करायचा आहे. दिलेले सेंटेन्स हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे आणि आपल्याला त्याचं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करायचं आहे. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असलेलं योग्य सेंटेन्स कोणतं आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ए पर्याय दिलेला आहे. हर हजबंड वॉन्टेड शीला टू वेट. बी हर हजबंड केप्ट शीला वेटिंग. सी शीला वॉज अनेबल टू वेट बाय हर हजबंड. अँड डी नन ऑफ दी अबो. आणि याचं योग्य आन्सर आहे शीला वॉज केप्ट वेटिंग बाय हर हजबंड. चेंज द व्हॉइस अँड करेक्ट आन्सर इज क्वेश्चन आन्सर बी. her husband kept Sheila waiting. Then question number 17. Choose the correct version of no sooner than. No sooner than यूज केलेलं
करेक्ट सेंटेन्स कोणता आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ॲज सून ॲज the day of sunlight is over, the day of moonlight begins. याचं करेक्ट आन्सर आहे ए. No sooner does the day of sunlight over than the day of moonlight begins. B. No sooner the day of sunlight is over than the day of moonlight begins. C. No sooner is the day of sunlight over than the day of moonlight begins. D. No sooner did the day of sunlight over than the day of moonlight begins. आणि याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक सी. नो सूनर इज द डे ऑफ मूनलाईट ओव्हर दॅन द डे ऑफ सनलाईट इज बिगिन. या ठिकाणी नो सूनर इज येणार, कारण दिलेल्या सेंटेन्समध्ये या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद दिलेलं आहे आणि सहाय्यकारी क्रियापद हे नेहमी नो सूनर नंतर वापरायचं असतं. त्यामुळे पर्याय क्रमांक याचा सी येणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71. डॅश डॅश हिज प्रिन्सिपल ही हॅज टू बी व्हेरी केअरफुल. ए. विथ रिगार्ड ऑफ. बी. विथ रिगार्ड ऑन. सी. with regard to. and D. none of these. यातलं योग्य आन्सर आहे क्वेश्चन नंबर 71चं. with regard to his principles he has to be very careful. then question number 72. choose the word spelled correctly. A. AMBULANCE. B. AMBULENCE. C. AMBULANCS. D. AMBULENCE. आणि यातलं करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 72चं AMBULANCE. 72ला आन्सर आहे पर्याय क्रमांक ए. AMBULANCE. ॲम्ब्युलन्स. क्वेश्चन नंबर 73. ही एम्स डॅश डॅश पासिंग दिस टेस्ट. A. on. B. at. C. with. and D. upon. He aims at passing this टेस्ट. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी जो आहे हा पर्याय क्रमांक बी हा करेक्ट आन्सर आहे ॲट. देन फाइंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव्स ऑफ टाईप ऑफ टेन्स ऑफ अंडरलाइन वर्ड्स. When a farmer was running home from the market, dark clouds gathered the sky. A. simple past tense. was returning. A. simple past tense. B. present continuous tense. C. past continuous tense. and D. future continuous tense. was रनिंग आहे, was म्हटल्यानंतर पास्ट आहे आणि रिटर्निंग म्हटल्यानंतर कंटिन्यू आहे, म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स. पर्याय क्रमांक सी पास्ट कंटिन्युअस टेन्स. द वे he is burning the candle at bath end, he will soon be a pauper. The underlined phrase means dash. burning the candle at both end. या फ्रेजचा, या अंडरलाईन केलेल्या फ्रेजचा मीनिंग काय किंवा अर्थ काय, तर याचा योग्य अर्थ आहे टू बी एक्स्ट्रा वॅगंट. असा त्याचा अर्थ आहे. देन प्रश्न क्रमांक 76. पाहता पाहता शेवटी उजाडले. या वाक्यातील उजाडले हे क्रियापद खालील क्रियापद कोणत्या प्रकारातले आहे, तर ए दिलेला आहे भावकर्तृत्व
क्रियापद, बी संयुक्त क्रियापद, सी उभयविध क्रियापद आणि डी यापैकी एकही नाही. तर याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 भावकर्तृ क्रियापद. 77 तिळपापड होणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार ओळखायचा आहे. ए तोंड सुख घेणे, बी तोल सुटणे, सी थैथयाट करणे आणि डी तोंड सुटणे. तर तिळपापड करणे याचा समानार्थी वाक्प्रचार जो आहे हा योग्य अशा प्रकारचा वाक्प्रचार, त्याचं योग्य उत्तर आहे सी थैथयाट करणे. त्यानंतर पुढील शब्दांमधून उपसर्ग ओळखा. उपसर्ग ओळखायचा ए यथा, बी इक, सी दार आणि डी वान. हे उपसर्ग आता कोणता आहे तो ओळखायचा आहे. ई, दार आणि वान हे प्रत्यय आहेत आणि हा यथा हा या ठिकाणी उपसर्ग आहे. तर पर्याय क्रमांक त्याला ए. 79 वाक्यातील कर्ता ओळखा त्याला जरा गंमत वाटली. ए त्याला, बी जरा, सी गंमत आणि डी वाटली. अर्थातच त्याला हे या ठिकाणी जो आहे हा त्याला त्या वाक्यातील कर्ता आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80 प्रयोग ओळखा. तो बैल बांधतो या प्रयोगातील वाक्य आहे. हे कोणत्या प्रयोगामधील वाक्य आहे? तर एक कर्तरी प्रयोग, बी भावे प्रयोग, सी कर्मणी प्रयोग आणि डी संकीर्ण प्रयोग. तर याला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 कर्तरी प्रयोग. तो बैल बांधतो हे कर्तरी प्रयोगाचे वाक्य आहे. त्यानंतर 81 नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास टिंबटिंब म्हणतात. नामाच्या आधी येतो आणि त्या नामाबद्दल विशेष माहिती देतो असा शब्द म्हणजे कोणता असेल तर विशेषण, गुणविशेषण, संख्याविशेषण की अनिश्चित संख्यावाचक विशेषण. तर निश्चितपणे पर्याय क्रमांक 1 विशेषण हा शब्द या ठिकाणी आहे आणि त्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो. जो शब्द नामाच्या आधी येतो आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो. पर्याय क्रमांक 1 ए. प्रश्न क्रमांक 82 तो निजत असेल या विधानातील काळ ओळखा. भूत भविष्य काळ, वर्तमान भविष्य काळ, भविष्य काळ आणि यापैकी एकही नाही. तो निजत असेल याचं योग्य आन्सर आहे यापैकी एकही नाही. कारण भूत भविष्य, वर्तमान भविष्य आणि भविष्य काळ असा काळ कोणताही नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 83 न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा प्रयोग ओळखा. ए शक्य कर्मणी, बी पुरुष कर्मणी, सी कर्म कर्मणी आणि डी भावकर्मणी. आणि याचं योग्य आन्सर आहे सी कर्म कर्तरी. प्रश्न क्रमांक 84 अलंकार ओळखा. खालील वाक्यामधील अलंकार ओळखायचा आहे. मरणात खरोखर जग दिसते, जग जगते. मरणात खरोखर जग जगते. ए दृष्टांत अलंकार, बी विरोधाभास अलंकार, सी उत्प्रेक्षा अलंकार आणि डी सार अलंकार. मरणात खरोखर जग जगते. मरण आणि जगणे हे दोन विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आहेत. म्हणजे विरोधाभास अलंकार जो आहे हा विरोधाभास अलंकार या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 84 बी. त्यानंतर पुन्हा एकदा अलंकार ओळखा सांगितलेला आहे. हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता. या ठिकाणी उपमा अलंकार, श्लेष अलंकार, रूपक अलंकार आणि उत्प्रेक्षा अलंकार. तर कोणता अलंकार आहे? कारण या ठिकाणी जणू हा शब्द वापरलेला आहे आणि जणू हा शब्द असल्यामुळे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 85चं योग्य उत्तर आहे उत्प्रेक्षा अलंकार. प्रश्न क्रमांक 86 पुढील वाक्यातून योग्य विरामचिन्हे असणारे वाक्य ओळखा.
आता 4 वाक्य दिलेली आहे. चारही वाक्य सारखीच आहेत, परंतु योग्य ठिकाणी विरामचिन्हाचा वापर केलेला आहे. असं अचूक वाक्य आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. या ठिकाणी डबल अवतरण आहे. हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. डबल अवतरण चिन्ह, वाक्य पूर्ण. जयंत म्हणाला डबल अवतरण चिन्हामध्ये. डबल अवतरण चिन्ह, हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. स्वल्पविराम, अवतरण चिन्ह, जयंत म्हणाला पूर्णविराम. सी, डबल अवतरण चिन्ह, हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. अवतरण चिन्ह पूर्ण, स्वल्पविराम, जयंत म्हणाला. आणि हे हो जो आहे हा डबल अवतरण चिन्हामध्ये आहे. हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. जयंत म्हणाला, अवतरण चिन्ह पूर्ण. आणि यातलं योग्य उत्तर आहे हो, जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. जयंत म्हणाला, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 87, कबुतराचे किंवा पारव्याचे. कबुतराचे किंवा पारव्याचे काय असतं, तर या ठिकाणी कबुतराचं घुतकार असतो का, कबुतराचं घुमणं असतं का, कबुतराचं कावकाव असतं का, की कबुतराचं चिवचिव असतं. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कबूतर किंवा पारव्याचे घुमणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 88, पुढील शब्दाचा योग्य अर्थ खालील पर्यायामधून निवडा. उपळी हा शब्द आहे. या उपळी शब्दाचा योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. उपळी म्हणजे ए, जमिनीमधून पाझरून निघणारा झरा. बी, डोंगरातून कोसळणारा धबधबा. सी, डोंगरातून उगम पावणारी नदी. आणि डी, डोंगरात जेथवर समुद्राच्या भरतीचे पाणी येते तेथवरचा नदीचा भाग असा आहे. तर आणि याला योग्य पर्याय आहे उपळी म्हणजे जमिनीतून पाझरून निघणारा झरा. प्रश्न क्रमांक 89, दुआब या शब्दाशी संबंधित शब्दसमूह ओळखा. दुआब म्हणजे ए, दोन व्यक्तींमधील रुबाब. बी, दोन मद्यांमधील जागा. सी, दोन व्यक्तींमधील हेवेदावे. की दोन घटकांमधील आदानप्रदान. तर दुआब म्हणजे दोन नद्यांमधील जी जागा असते या जागेला दुआब असं म्हणतात. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 90, म्हणीबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. म्हणी दिलेल्या आहेत आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत आणि मन देऊन त्याचा चुकीचा अर्थ सांगितलेला आहे असा एक कोणता तरी या ठिकाणी पर्याय आहे. ए, खान तशी माती म्हणजेच आईबापाप्रमाणेच मुले. बी, गरजेल तो पडेल काय म्हणजे गडबड करणाऱ्याच्या हातून काहीही कार्य होत नाही. सी, गर्वाचे घर खाली, गर्विष्ठ माणसाला अपमानित होण्याची पाळी येते. आणि डी, घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच सर्व चुली एकसारख्या असतात. तर तीन जे पर्याय दिलेले आहेत ह्या तीन पर्यायांचे ए, बी, सी यांचे अर्थ आणि त्यांचे म्हणी योग्य आहेत. परंतु डी शेवटची जी म्हण दिलेली आहे डी, घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच प्रत्येक घरची परिस्थिती सारखीच असते असा त्याचा अर्थ आहे. परंतु या ठिकाणी सर्व चुली एकसारख्या असतात असं त्याचा अर्थ दिलेला आहे, चुकीचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक डी ही म्हणीबद्दलची चुकीची जोडी आहे. त्यानंतर 91, पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा. म्हणजे इथं एक विधान दिलेलं आहे आणि या विधानाला कोणती म्हण या ठिकाणी योग्य ठरेल तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. काव्य गायनासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलक्या घेत होता म्हणतात ना टिंबटिंब. म्हणतात ना ए, पालत्या घड्यावर पाणी. बी, गाढवाला गुळाची चव काय. सी, पिकते तेथे विकत नाही. आणि डी, दुष्काळात 13वा महिना. तर याला प्रश्न क्रमांक 91 आणि 91ला योग्य पर्याय आहे काव्य वाचनासाठी काव्य गायनासाठी मित्राला घेऊन दिल्यावर तो सारख्या डुलक्या देत होता म्हणतात ना गाढवाला गुळाची चव काय. पर्याय बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 92, मुंगीहून साखर खाणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता. बी, मुंग्यांना साखर द्यावी. बी, मुंग्यांसारखे वागावे. सी,
साखर मुंग्या खातात आणि डी विनयशीलपणे चांगल्या गोष्टी होतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी योग्य पर्याय काय आहे तो आपल्याला निवडायचा आहे. मुंग्याहून साखर खाणे याचा योग्य अर्थ काय? प्रश्न क्रमांक 92 आणि याचं योग्य उत्तर आहे विनयशीलपणे राहिल्यानं चांगल्या गोष्टी होतात. म्हणजे आपण नेहमी नम्र राहिलं पाहिजेच, म्हणजेच मुंगी होऊन साखर खाल्ली पाहिजे. त्यानंतर प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? प्राचीन 1 चीनपूर्व, बी अर्वाचीन, सी पूर्वकृत्य आणि डी पुरातन. प्राचीनला विरुद्धार्थी शब्द आहे प्राचीन 93, प्राचीन भारत, अर्वाचीन भारत, प्राचीन अर्वाचीन. 94 चहाडी करणे, भांडण करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? चहाडी करणे म्हणजे कानामागे टाकणे, केसाने गळा कापणे, कान लांब होणे आणि कलागती लावणे. कलागती लावणे म्हणजे भांडण करणे किंवा भांडण लावणे म्हणजेच काय? चहाडी करणे. तर चहाडी करणे याचा योग्य वाक्प्रचार आहे प्रश्न पर्यायला डी जो आहे 94ला डी कलागती लावणे म्हणजे भांडण करणे किंवा चहाडी करणे. त्यानंतर गणेशरावांना हॉटेलच्या व्यवसायात नुकसान सोसावे लागले. आता नुकसान सोसावे लागणे म्हणजे नेमकं काय? तर अधोरेखित शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य वाक्प्रचार निवडा. तर गणेशरावांना हॉटेलच्या व्यवसायात अद्दल घडली किंवा हॉटेलच्या व्यवसायात अंगावर शेकलं की हॉटेलच्या व्यवसायात अन्नावर वाढणे किंवा अन्न करून त्यांना राहावं लागलं. तर याचं 95चं योग्य उत्तर आहे गणेशरावांना हॉटेलच्या व्यवसायात अंगावर शेकले किंवा अंगावर शेकणे. तारे तोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता तो आपल्याला सांगायचा आहे. 96 तारे तोडणे आकाशातील तारे तोडून आणणे, बी वेड्यासारखे बोलणे, सी नवल करणे आणि सी डी खूप कष्ट करणे. तर 96चा प्रश्न आहे. या 96व्या प्रश्नाला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तारे तोडणे म्हणजेच वेड्यासारखे बोलणे. प्रश्न क्रमांक 97 दिलेला आहे. या 97मध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे की पुढील वाक्यामध्ये शुद्ध लेखनाच्या एकूण किती चुका आलेल्या आहेत? माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा दणाणूनच टाकली. तर याच्यामध्ये वाक्प्रचाराच्या किती चुका आहेत किंवा शुद्ध लेखनाच्या किती चुका आहेत हे आपल्याला सांगायचे आहेत. प्रश्न क्रमांक 97 आणि 97चं योग्य उत्तर आहे या ठिकाणी 3 चुका आहेत. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 98 कवी व त्यांचा कविता संग्रह यात अयोग्य जोडी कोणती? कवी व त्यांचा कविता संग्रह यात अयोग्य जोडी कोणती? ए बा भ बोरकर दूधसागर, पद्मजा गोळे स्वप्नजा, सी ग ल ढोकळ मीठ भाकर आणि डी इंद्रासंत हुंकार. यातली योग्य जोडी कोणती आहे ती आपल्याला अयोग्य जोडी कोणती आहे ती ओळखायची आहे. म्हणजे कवी दिलेला आहे आणि त्याचा काव्यसंग्रह दिलेला आहे. अशा 3 जोड्या योग्य आहेत, त्यातली एक जोडी चुकीची आहे ती आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. तर प्रश्न क्रमांक 98ला पर्याय दिलेला आहे डी इंद्रासंत आणि हुंकार जो आहे हा इंद्रासंत आणि हुंकार ही जोडी जी आहे ती चुकीची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 99 शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिलेला आहे त्यापैकी चुकीची जोडी निवडा. जगाच्या विनाशाची वेळ म्हणजे प्रलय, उजेडण्याचा पूर्वीचा समय म्हणजे रामप्रहर, बोलावणे नसताना आलेला म्हणजे आमंत्रित आणि हळूहळू होत जाणारा बदल म्हणजे
उत्क्रांती असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर यातला चुकीची जोडी जी आहे, जो शब्दसमूहाबद्दल एक शब्द जो आहे तो चुकीचा या ठिकाणी घेतलेला आहे आणि अशी चुकीची जोडी आहे ती बोलावणे नसताना आलेला आमंत्रित हे चुकीचं आहे. बोलावणं असताना आलेला आमंत्रित असतो आणि बोलावले नसताना आलेला आगंतुक असतो. त्यानंतर पर्याय क्रमांक सी ही जोडी हा जो पर्याय हा पर्याय चुकीचा आहे, म्हणजे ही चुकीची जोडी आहे. त्यामुळे योग्य पर्याय क्रमांक सी. आणि शेवटचा प्रश्न, डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांचे आत्मकथन कोणते? डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांनी कोणत्या प्रकारचं आत्मकथन लिहिलेलं आहे? कोणतं आत्मकथन खालीलपैकी लिहिलेलं ते आपल्याला लिहायचं आहे, ते आपल्याला शोधायचं आहे. आमचा बाप अन आम्ही, कऱ्हेचे पाणी, इडली ऑर्किड आणि मी आणि रान पालखी असे 4 पर्याय दिलेले आहेत. आणि त्यातला योग्य पर्याय आहे शेवटच्या प्रश्नाचा आमचा बाप आणि आम्ही. प्रश्न क्रमांक 100चं योग्य उत्तर आहे ए. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर सबस्क्राईब देखील या ठिकाणी करा. आणि अशा प्रकारचे नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा एकदा धन्यवाद.